नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच लोकांना ऊस खूप आवडतो, ऊसाचा रस खूप आवडतो. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर हा ऊसाचा रस एनर्जी ड्रिंक पिल्यासारखं काम करतो, म्हणून भरपूर लोक आवडीने पितात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ऊसाबद्दल, ऊसाच्या रसाबद्दल आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे हे बघणार आहोत. आयुर्वेदामध्ये इक्षु वर्ग असं याचं वर्णन आलेलं आहे. इक्षु म्हणजेच ऊस. ऊसाच्या रसाचे गुणधर्म काय आहेत, याचे आपल्या आरोग्यासाठी फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, कोणकोणत्या त्रासासाठी आपण ऊसाचा कशा प्रकारे वापर करू शकतो, ऊस खाताना किंवा ऊसाचा रस पिताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि ऊस कशा प्रकारे खावा हेही आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या. ऊसाचे वर्णन चरक, सुश्रुत, वाग्भट या तीनही ग्रंथामध्ये आलेलं आहे. पण आता आपण ऊसाच्या रसाचे गुणधर्म सांगणारा श्लोक अष्टांग हृदय सूत्रस्थान 5व्या अध्यायामध्ये आलेला आहे. तो श्लोक आपण बघूयात. इक्षु रसो गुरु स्निग्धाः बृहणाः कफमूत्रकृत वृष्य शीतोस्त्र पित्तघ्न स्वादुपाको रसः सरः असा ऊसाच्या रसाचे गुणधर्म सांगणारा श्लोक ग्रंथामध्ये आलेला आहे. तर आता आपण या श्लोकाचा अर्थ बघूया, ज्यामध्ये आपल्याला ऊसाच्या रसाचे गुणधर्म तर समजतीलच, पण याचबरोबर आपण हा ऊसाचा रस कोणी प्यावा, कोणी पिऊ नये, कोणकोणत्या त्रासासाठी, कोणकोणत्या आजारामध्ये याचा आपण कशा प्रकारे वापर करू शकतो हे देखील बघणार आहोत. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूयात. इक्षु रसो गुरु असं या ठिकाणी आलेलं आहे. तर ऊसाचा रस हा गुरुगुणाचा आहे, पचायला जड आहे. त्यामुळे ज्यांना खाल्लेलं अन्न लवकर पचत नाही, अपचनाच्या समस्या आहेत, त्यांनी शक्यतो ऊसाचा रस पिऊ नये किंवा प्यायचाच असेल तर अगदी कमी प्रमाणामध्ये प्यावा. ऊसाचा रस हा स्निग्ध आहे, त्यामुळे ज्यांचं शरीर अतिशय कोरडं झालेलं आहे, ड्रायनेस ज्यांच्यामध्ये भरपूर आहे, ते ऊसाचा रस पिऊ शकतात. याने त्यांच्या शरीरामधला ड्रायनेस हळूहळू कमी व्हायला मदत मिळते, शरीरामध्ये हळूहळू स्निग्धता यायला लागते. ऊसाचा रस हा बृहण करणारा आहे, त्यामुळे हा शरीरातील रसापासून ते शुक्र धातूपर्यंतच्या सर्व धातूंचं पोषण करायला मदत करतो. त्यामुळे ज्यांचं शरीर एकदम बारीक आहे, किडकिडीत आहे, ते तब्येत वाढवण्यासाठी ह्या ऊसाचा रस पिऊ शकतात. ऊसाचा रस हा कफकृत म्हणजेच कफदोषाला वाढवणारा आहे आणि वात व पित्त दोषाला कमी करणारा आहे. त्यामुळे ज्यांना कफाचा त्रास आहे, कफाचा त्रास होऊन वेगवेगळे आजार होत आहेत किंवा सर्दी खोकल्यासारखा त्रास आहे, त्यांनी ऊसाचा रस अजिबात प्यायचा नाही, याने त्रास आणखीन वाढण्याची शक्यता राहते. पण ज्यांना वात व पित्त दोष वाढून त्याचे काही त्रास होत असतील तर ते नक्कीच ऊसाचा रस पिऊ शकतात, कारण याने वात व पित्त दोष कमी व्हायला मदत मिळते. ऊसाचा रस हा मूत्रकृत म्हणजेच लघवी वाढवणारा आहे. त्यामुळे ज्यांना लघवीला कमी प्रमाणामध्ये होते, लघवी अडखळत होते, लघवी करताना आग होते किंवा लघवी साफ होत नाही, ह्या सर्व समस्या असतील तर त्यांनी ऊसाचा रस प्यावा. ह्या सर्व समस्या दूर व्हायला मदत मिळते. ऊसाचा रस हा वृष्य आहे, म्हणजे शुक्रधातूला वाढवणारा आहे. हा वीर्यवर्धक आहे, म्हणजेच वीर्य वाढवणारा आहे. हा शीत म्हणजेच थंड गुणाचा आहे. ऊसाचा रस हा रक्तपित्त शामक आहे, त्यामुळे रक्त किंवा पित्त खराब होऊन जर काही त्रास होत असतील तर त्यांनी ऊसाचा रस प्यावा. महिलांना मासिक पाळीच्या वेळेस जर रक्तस्राव जास्त होत असेल किंवा इतर कोणत्या कारणामुळे ब्लिडिंग जास्त होत असेल तर त्यांनी ऊसाचा रस नक्कीच प्यावा. याने या समस्यांची तीव्रता कमी व्हायला मदत मिळते. स्वादुपाक रसः सरः असं या श्लोकामध्ये सर्वात शेवटी सांगितलेलं आहे. म्हणजेच ऊसाचा रस हा चवीला गोड आहे, हा सरगुणाचा आहे. म्हणजे ज्यांचं पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांनी ऊसाचा रस प्यावा, पोट साफ होण्यासाठी मदत मिळते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण ऊसाच्या रसाचे गुणधर्म पाहिले. याचबरोबर ऊसाचा रस कोणी प्यावा, कोणी पिऊ नये, कोणकोणत्या त्रासासाठी, कोणकोणत्या आजारामध्ये हा ऊसाचा रस फायदेशीर आहे हे देखील आपण बघितलं.